आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा। मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच मुंबई हायकोर्टाचा निर्णय। याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांना कोर्टाने सुनावला 1 लाखाचा दंड। 2006 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता। राज्य सरकारला मोठा दिलासा। नागपुरात शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। कारवाई करत पोलिसांकडून हॉटेलला कुलूप। मंगेश काशीकर आणि भरत दुबे विरोधात गुन्हा दाखल। कर्नाटकात निवडणूक आयोगाकडून फसवणूक। आमच्याकडे पुरावे। प्रत्येक मतदारसंघात हजारो नव्या मतदारांची नोंद। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप। शासकीय अधिकाऱ्यांना आता दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार। तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेस ॲप नोंदणी बंधनकारक। अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज ढासळला। अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती। याआधी सुद्धा 2दा किल्ल्याचा बुरुज कोसळल्याची माहिती। मोठ्या गणपती मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जित करता येणार। मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। तर 6 फुटांच्या आतील गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आदेश। 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळणार। यंदा विमा मिळणाऱ्या गोविंदांच्या संख्येत वाढ। दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय। राज्यातील सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा मिळणार। महसूल मंत्री बावनकुळे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस। सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी सुरू। सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही दिलं जाणार।